ऐकलं तर कळेल आणि कळलं तरच तर वळेल. स्टोरी देवो भव. एक गाढव होतं. मैदानात छान मस्तपैकी गवत खात होतं. जसं त्याचं पोट भरलं तसं तो मैदानातून जंगलाकडे गेला. जंगलात गेल्यानंतर त्याला भेटला एक वाघ. वाघाने विचारलं, काय मग खायला शोधताय वाटतं? नाही नाही, मी तर मस्तपैकी मैदानात जाऊन निळ्या कलरचं गवत पोट भरून खाऊन आलोय. वाघ म्हणाला, काय निळ्या कलरचं गवत? अरे गाढवा, गवत कधी निळ्या कलरचं असतं का? ते तर हिरव्या कलरचं असतं. त्यावर गाढव म्हणाला, गवत मी खातो की तुम्ही? मला माहितीये गवत निळ्याच कलरचं असतं. छान. त्या दोघांमध्ये वादविवाद चालू झाला. कोणीही ऐकायला तयार नाही. मग शेवटी वाघाने विचार केला आणि सांगितलं, बघ आपण एक काम करूया. आपण जंगलाचा राजा सिंह त्याच्याकडे जाऊया. तोच ठरवेल कोण बरोबर आहे आणि कोण चूक आहे ते. आणि असं ठरवून दोघेही सिंहाला भेटायला निघाले. दुपारची वेळ होती. सिंह मस्त खाऊन पिऊन झोपायच्या तयारीत होता. तेवढ्यात त्याने पाहिलं वाघ आणि गाढव दोघेही एकत्र येतात. तेव्हा सिंह म्हणाला, अरे आज वाघ आणि गाढव दोघे पण एकत्र येत आहेत. तेव्हा गाढव म्हणाला, हे बघा, मी म्हणतोय की गवत निळं आहे आणि हा वाघ म्हणतोय की गवत हिरवं आहे. आता मला सांगा कोण बरोबर आणि कोण चूक आहे यात? हे ऐकून सिंह खूप रागावला. रागाने तो वाघाकडे पाहायला लागला आणि मग त्याने गाढवाला सांगितलं, वाघ पूर्णपणे चुकीचा आहे. मी त्याला आत्ताच शिक्षा करतो. हे ऐकल्यावर गाढव एकदम खुश झालं. अगदी नाचत नाचत तिकडून निघून गेला. वाघ शॉक मध्ये गेला. त्याने सिंहाला सांगितलं, हे बघा, आपल्या सगळ्यांना माहितीये की गवत हे हिरवंच असतं. मग मी कसं काय चुकीचा? तेव्हा सिंह वाघाला काय म्हणाला माहितीये? तू जे बोलत होतास ना ते चुकीचं नव्हतं, पण तू त्या मूर्ख गाढवाबरोबर वाद घालत बसलास आणि स्वतःचा वेळ फुकट घालवलास आणि स्वतः बरोबर माझाही आता वेळ फुकट घालवलास, म्हणून तू चुकीचा आहेस. काय मग कळलं? म्हणून प्रत्येक गोष्टीत वादविवाद नाही घालत बसायचा. अननेसेसरी आपलाच वेळ जातो. वाद अशा गोष्टीत घालायचा की जी गोष्ट खूप इम्पॉर्टंट आहे आणि त्याबरोबर समोरच्या व्यक्तीची कपॅसिटी सुद्धा आहे की ती समजून घेण्याची, तर ते वर्थ आहे. नाहीतर सगळे व्यर्थ आहे. म्हणून चूज युअर बॅटल वाइसली.